दरम्यान आपल्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाला। राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत होतं। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी हे वक्तव्य केलं आहे आणि आपली नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळतं। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा नेहमी रंगत असते आणि त्यानंतर आपल्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाल्याचं विधान त्यांनी केलं आहे। तर राज्यसभा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत होतं असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणतात। भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केलेली आहे। एकीकडे राज्यसभेसाठी नाव घोषित होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये त्या रेसमध्ये पंकजा मुंडे यांचं नाव घेतलं जात असतानाच आता पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखवल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे त्यांना नेमकं काय म्हणायचंय असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतो। आपल्यासोबत राजकारणामध्ये दगाफटका झाला असं पंकजा मुंडे म्हणतात। तर राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत होतं असं सुद्धा पंकजा मुंडेंनी सांगितलेलं आहे। माध्यमांशी साधलेल्या संवादादरम्यान पंकजा मुंडे यांनी राज्यसभेच्या उमेदवारीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये माझं नाव चर्चेत होतं। यामध्ये नाविन्य असं काही नाही, लोकांना मला कुठे पाहायला आवडेल हा महत्त्वाचा विषय आहे। त्यांना जिथे पाहिजे तिथं मी दिसली तर फार मोठी गोष्ट आहे असं पंकजा मुंडे यांनी म्हटलेलं आहे। पंकजा मुंडे यांचं राज्यसभेसाठी नाव चर्चेत असताना त्यावरून जेव्हा पत्रकारांनी पंकजा मुंडेंना प्रश्न विचारला त्यावेळेला मुंडेंनी उघडपणे नाराजी व्यक्त केल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे त्यांना विश्वास नाहीये का आपलं नाव राज्यसभेसाठी दिलं जाईल असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। तर आपल्यासोबत याआधी राजकारणामध्ये दगाफटका झाला आहे। राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपलं नाव चर्चेत होतं असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणतात आणि यावेळेला तसं काही झालं, यावेळेलाही माझं नाव चर्चेत असेल तर त्यात काही नाविन्य नाही असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता पंकजा मुंडे यांना नेमकं काय म्हणायचं आहे आणि दुसरं म्हणजे जी यादी आता भाजपकडून तयार केली जाते, जी यादी जाहीर केली जाणार आहे राज्यसभेसाठी, त्यामध्ये पंकजा मुंडेंचं नाव असेल का याबाबत आता या ठिकाणी सवाल उपस्थित होत आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल। एकीकडे राज्यसभेच्या राज्यातील 6 जागांसाठी निवडणुका होणार आहे। त्यामध्ये भाजप संख्याबळाच्या जोरावर 3 जागा सहजपणे निवडून आणू शकतं आणि चौथा उमेदवार सुद्धा देण्याची तयारी भाजपची असल्याची माहिती आहे। त्यामध्येच इच्छुकांची गर्दी सुद्धा मोठी आहे, इच्छुक मोठ्या संख्येने आहेत राज्यसभेवर जाण्यासाठी। पण कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होणार याकडे लक्ष असतानाच आता पंकजा मुंडे यांचं एक मोठं वक्तव्य समोर आलं आहे। त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवलेली आहे। तर याआधी सुद्धा राज्यसभा आणि विधान परिषदेसाठी आपलं नाव चर्चेत होतं पण त्यावेळेला काही झालं नाही असं त्या म्हणालेल्या आहेत आणि त्यामुळे यावेळेला सुद्धा चर्चा असेल तर त्यात काही नाविन्य नाही, पण लोकांना मला जिथे बघायचं आहे तिथं मी पोहोचले तर मला आनंद होईल असं सुद्धा ही मोठी गोष्ट असेल असं सुद्धा पंकजा मुंडे म्हणतात। त्यामुळे अजूनही पंकजा मुंडे नाराज आहेत का, त्यांना विश्वास नाहीये का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय। कारण जात पात धर्म हे न बघता सामान्य माणसाची गरज आणि त्यांची अडचण बघून काम करण्यासाठी मी एक संकल्प घेऊन राजकारणात आले। खूप संघर्ष आहे। मी म्हणलं रामाचं नाव दिलं, रामाची आठवण काय, वनवास भोगला रामाने नसताना राम प्रभू श्रीराम कसं झाले असते, त्यांनी तर राज्यकारभार केला असता आणि मग त्यांची आठवण कोणाला झाली नसती। वनवासाशिवाय तुम्हाला लोकांच्या तुम्ही स्मरणात राहत नाही, तो वनवास हा सन्मानजनक केल्याशिवाय तुम्ही लोकांच्या उदरामध्ये लोकांच्या हृदयामध्ये राहत नाही। मला आठवते एक कथा रामाच्या काळजी, मी पण असंच कुठेतरी सत्यातच ऐकली। राम वनवासाला गेले पण परत आले आणि लक्षात आलं काही नाही, म्हणजे स्वतःच्या आईने रामाला वनवासाला पाठवलं। खूप धिक्कारलं आपल्या आईला, खूप बोलले मी आता मी तुझा मुलगा नाही, काही नाही, मी माझ्या भावाला भेटायला निघालो। प्रभू रामाला भेटायला गेले तेव्हा रामाने त्यांना कळलं की आता भरत मला भेटायला आलाय। त्यांनी पृथ्वीला आव्हान केलं आणि सांगितलं भरत मला भेटायला येतोय, त्या रस्त्यावरचे सगळे काच खळगे काटे काढून टाक असं सांगितलं। तर पृथ्वी म्हणाली, भूदेवी म्हणाली असं कशाला, तुमचा भाऊ एवढा नाजूक आहे का? ते म्हणले माझा भाऊ नाजूक नाही, पण त्या रस्त्याने मी येत होतो, ते काच खळगे मला लागले हे बघून त्याच्या हृदयाला खूप त्रास होईल म्हणून ते काढून टाक। म्हणजे स्वतःच्या पायाला जे काच खळगे लागले, काटे लागले ते आपल्या परिवाराच्या, आपल्या समाजाच्या, आपल्या गरिबाच्या हातात काटायला लागू नये, पायाला लागू नये ही भावना असेल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।